नमस्कार मंडळी, कसं काय स्वागत आहे तुमचं निक पाटील ब्लॉग मध्ये। आज आहे ना आपली ड्युटी लागलेली आहे शेतातली। आपला गवांदा गेलेला आहे त्याच्या शेतात मटेरियल वगैरे मारायला। तर म्हटलं जा भाऊ तू तुझं मटेरियल मारून घे। काल आपण आपलं मटेरियल वगैरे मारलं, काही आपली घराची स्टाईल वगैरे सिलेक्ट केली, काल ते ओके फायनल केलं। आज थोडं आहे ना निवांत वाटतंय, म्हणजे आता आपलं एक एक काम आपटतंय। आता ही पिशवी वगैरे उचलली मी, ते जे कुत्र्यांनी आहे ना 2-4 नड्या तोंडातून म्हणजे ते असं चावून खराब करून टाकलेले आहे। ठिबक चालू आहे खालची, जे मटेरियल दिलं तिला मोठी कपाशीला टाकली, कपाशीला द्यायचं आहे आपल्याला मटेरियल द्यायचं आहे, काही तिथं पाणी पण सोडायचं, म्हणून त्या नड्या जोडून टाकतो आता। अवश्य काय आमच्या काकाची मक्का व्यवस्थित नाही बरं, म्हणजे एवढी छोटी छोटी मक्का निसून गेलेली आहे। हे पा तुरा फेकून दिलेला आहे, म्हणजे ही जास्त वाढणार नाही आता, आणि हिला कणीस पण बारीकच लागणार आहे। आणि या दुसऱ्या काकांनी त्यांची थोडी बऱ्यापैकी इकडचा जो भाग आहे ना वाढलेला आहे, म्हणजे मक्का जेवढी वाढली ना तेवढं कणीस चांगलं होतं। या वर्षी आहे ना पहिल्यांदा काकांनी ते म्हणत असतील मक्का लावून मी चूक केलेली आहे बा, कारण की ती मक्काला एवढं आपण खर्च केलेला आहे, तो खर्च पण वसूल होणार नाही। 30-32 हजार रुपये ओतले गेलेले आमच्या काकाची मक्कामध्ये, आणि तेवढी मक्का येणार पण नाही ती, मला असं वाटतंय। पाहू आता किती येईल काय, जेवढी आली जेवढी येईल तेवढी मी तुम्हाला दाखवेल। तेव्हा जेव्हा मक्का विकतील ते तेव्हा मी तुम्हाला सांगेल किती आली होती भावाचं। पण तिचा खर्च आहे ना 32 हजार रुपये झालेला आहे, एवढं माहिती आहे मला। आणि ही कपाशीला आहे ना मटेरियल देऊन टाकलं मी काल, कारण की पाऊस येत नाही, पाऊसची वाट पाच जास्त दिवस होता आहे, आणि मटेरियल जास्त लांबावर चाललेलं होतं म्हटलं। आणि मटेरियल लागायला पण आहे ना जाड मटेरियल लागायला जवळपास 21 दिवस लागतात, इवर लागायला 2-4 दिवस लागून जातात, म्हणून मग आता दिलं तर 21 दिवसानंतर रिझल्ट जास्तपैकी दिसणार आहे। आणि पावडर मारायची उद्या पण पाहू, मला जर टाईम भेटला तर मी पण मारू लागतं त्याला, नाही तर मग भाऊच मारून घेईल। आणि गिन्नेगोत पाक एवढं मस्त होऊन गेलेलं आपलं, दाखवतो तुम्हाला। 3 गिरास पाक किती मस्त झालेलं आहे, अरे एवढं पटापट वाढलं ते मस्तपैकी ना, वाटलं नव्हतं एवढ्या लवकर असं होऊन जाईल ते। आता आहे ना याला पण मी गवत निंदायला लावतो आईला, आणि मटेरियल टाकून देतो, पाणी भरून द्यावं लागेल। चालू करून दिलेली आहे जेणेकरून मटेरियल पण पाणी होऊन जाईल मटेरियलचं। आणि उद्या तो आऊत घेऊन येणार आहे माणूस, आऊतने माती लागून जाईल त्या कपाशीला, म्हणजे भर पण होऊन जाईल। पण तुम्ही बांधा ना, गोल मारा काही करा, पण गवत जे होणार आहे ते होतच। अगोदर जेव्हा मारलं होतं तेव्हा पूर्ण गवत मिटून गेलेलं होतं, वापस होऊनच गेलं, जसं की तुम्ही पाहत असणार आहे पूर्ण झालेलं जे गवत तर होतच राहील। आता काय करता येईल त्याला, ठिबक चालू करून दिलेली आपण, दोघं बॉल चालू आहे आपले। आता अर्धा-एक तास किंवा 10 वाजेपर्यंत, 8 वाजता लाईन आलेली आहे, 10 वाजेपर्यंत आपण इथं चालू देऊ, म्हणजे जेणेकरून वावर एकदम रप्पा वल्ल होऊन जाणार आहे। आणि काल पण सोडलेलं होतं ना, म्हणून आज वावर लवकर वल्ल होईल। कपाशीला पण पाणी जास्त लागत नाही, कपाशीचं असं पाण्याचं पीक असं पण नाही आहे, लोकांना तर माहिती असतील, ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करा, खरं सांगा बरं कपाशीला जास्त पाणी लागतं का। आणि हां, आज आहे ना हे पूर्ण तुरे कापून घ्यावं लागतील आपल्याला, जिकडे आहे ना ते पुरं बडून चाललेले आहे, जडून चाललेले आहे ते, ना गाईच्या पोटात जातील ना आपल्या कामात येतील, त्याच्यापेक्षा ते कापूनच घ्यावं लागतील। चेक करा, माल चांगला लागलेला आहे कपाशीला, फक्त विषय एक झालेला आहे, आता पावडरची गरज आहे जास्त लवकर। माल मस्त लागलेला आहे, कमेंट करून सांगा बरं माल कसा आहे। हा असा प्रकार होऊन गेलेला आहे ना, हे पा ही नडी इकडे, याचे बुच्च निघून गेलेलं आहे इकडे, हे इकडे। आता हे असं पूर्ण आहे ना, पूर्ण जोडायचं आहे, पूर्ण शेतात फिरायचं, असं कुठे निघाले हे पा, इथंच हे निघून गेलेले आहे ना, हेच जोडायचे आपल्याला आज पूर्ण शेतातलं आहे ना। नड्या इकडे तिकडे होऊन गेलेल्या होत्या, काही बैल चालता बैलच्या पायमुळे होऊन गेलेल्या होत्या, काही मजूर निंदायला राहतं निंता होत्या, आणि काही कुत्रा करून टाकता, मग तेच आपल्याला सरळ करायच्या होत्या। करून घेतल्या पूर्ण नड्या इकडे तिकडच्या झालेल्या, काही तुटलेल्या होत्या, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं, मी एकाच क्लिप दाखवली तुम्हाला तुटलेली, तसे भरपूर नड्या होत्या तुटलेल्या। आणि तो मागे जो जातो ना तो मुलगा, तो आपल्या वावच्या शेजारी राहतो, तो पण आलेला होता आपली मदतला, येतो मी आल्यावर शेतात येतो, तो मदत करू लागतो आपल्या। आणि बॅकग्राऊंडला आहे ना तुम्हाला साईबाबाचे गाणे ऐकू येत असतील, तर आपल्या गावामध्ये आहे ना, गावाच्या बाहेर मंदिर आहे साईबाबाचं, सकाळी मध्ये मस्त ते लावून देतात साईबाबाचे गाणे वगैरे, त्यांची आरती वगैरे, मस्त भारी असं चांगलं वाटतं ऐकून, कानावर पडतं, गाणे चालत राहतात, मोबाईलची गाणी लावायची गरज नाही, देवाचे गाणे सकाळमध्ये। ठीक आहे, बाकी राहिला विषय, आता ही मक्का कापायची मला आज, आता कापूनच टाकेल मी हिला, कारण की पूर्ण पिवळी होऊन चाललेली, हिला कापावं लागणार आहे मला। माझ्या गाईचं पण एक टायमाचा चारा होऊन जाईल, आणि ते पण कापलं जाईल। ठिबक चांगल्यापैकी ओढली होती हो, काल दिवसभर सोडलेली ना,
चला विहिरीला किती पाणी आहे ना ते पण पाहून येऊ आपण, म्हणजे अंदाज समजू देऊ आपल्याला दिवसभर चालेल की नाही. म्हणजे दिवसभर चालते, 2 मोटर चालू आहे माझ्या 5ची आणि काकान त्यांची 3ची चालू आहे. 2 मोटर चालू आहे तिच्यावर. आणि काल आहे ना खाण्यासाठी नमकीन आणलेली होती मी, पण काही खाल्लीच नाही काल. ते जो लय फिरफिर चालू आहे, घराचं कामाची चालू आहे, बाकी असो सर्व गोष्टी राहत्या. एक मुलगा मागे एकच काम नाही राहत, सर्व काही सर्व राहतं सर्वच. आज पाहिले सकाळी म्हटलं चला खिशात टाकून शेतात खाईल म्हटलं. शेतात पण येऊन आता 1-1.5 तास झालेला आहे. ते तुम्ही पाहता जे इकडे जाय तिकडे जाय, हे कर ते कर. हे भारी वर शेतात लावलेलं दाखवतो. उगालेली आहे मस्त, म्हणजे उगालेली नाही लावलेली जे आईन त्यांनी लावलेली. आणि इकडच्या साईडला भेंडी लावलेली. म्हणजे शेतात जेव्हा आपण जेवण करतो ना तेव्हा लय मग ताजे तोडून खायला मजा येते, कारण की ऑर्गॅनिक येईल ना, पावडर काहीच राहत नाही. भेंडी खालीच राहून गेली कपाशीच्या मुळे. आणि सध्याला आहे ना लाईट लय खराब चालू आहे दिवसाची. एवढं टाटर वाजतंय ना, लय बंद आवाज येतो त्याचा. तुम्हाला दाखवतो मी तिथं जाऊन, लय आवाज येत आहे त्याचं. आणि ते आमचा ऑटो पण खराब होऊन गेलेलं आहे, ते आणावं लागणार आहे. हे पहा केवढा आवाज येतोय त्याचा ऑटोचा, हे आपला स्टार्टरचा लय आवाज करतो. दुसऱ्या काकान त्यांचं हे पण तेवढंच आवाज करतोय, बोलाय आवाज करतोय. इकडे चालू आहे पाणी भरण्याचं इकडे या शेतात. एअरमध्ये अजून भरपूर पाणी आहे, तसं काही डोक्याला ताण नाही. अजून बोरपर्यंत पण गेले नाही, पाणी भरपूर राहते हिला. दर आहे ना आमचा टाटाचा एवढा आवाज नाही यायचा. या 2-3 दिवसापासून लाईट खराब झालेली आहे का काय झालेलं आहे, लय सला आवाज करतंय. ते दाखवावं लागणार आहे, नाही तर बस एका दिवशी समजलं जडूनच गेलं सर्व, मग खर्च आहे. काय झालेलं एकदम तेच समजायला मार्ग नाही. एवढा आवाज काय येतोय बरं यार. एकच काम याचंच राहतं, काही झालं का दुसरंच काहीतरी लांबून जातं. पाणी भरायला आलेलो आपण, ते टाटाचं जडून गेलं ना, अजून पैशाचं राडान, अजून ते टायमावर पाणी भेटणार नाही, अशी गमत होऊन जाते यासाठी. छिट काहीतरी आताच बोललो होतो तुम्हाला मगाशी, डायरेक्ट वास आलेला आहे. वायर आहे ना ही जळाली वाटतं, याच काहीतरी झालेलं आहे. फ्यूज पूर्ण तापून गेलेले. हे तर व्यवस्थित आहे, पण काय जळालं ही पा, ही चिपकून गेली पूर्ण, वायर चिपकून गेली. हो बापरे, हे पा झाला खेळ. एकमेकाला चिपकून गेल्या त्या, एवढ्या तापून गेलेल्या आहे. चालू बोललो होतो मी तुम्हाला, या सर आता काही करायला गेलं का काही होऊन जातं. आता एवढा पटक्यान आवाज आलेला आहे ना, तिकडे 2 पाऊलच पुढे गेलो तर फाट बसून आवाज आला. काय करायचं आता, काकांना इकडे आणावं लागेल, ती वायर सोलून नवीन लावावं लागेल. कॉल करतो आता काकांना, त्यांना कॉल करून दिलेला आहे मी. त्यांना सांगून दिलं काय झालं, बुक्का झाला काय झालं. आता मी बोललो तरी मला अंदाजच होता बरं, मी तुम्हाला सांगतच होतं म्हटलं असं काही ना काही होतं माझ्यासोबत. ती पिशवी आणलेली मी, त्याच्यामध्ये पकड पण आहे, डिसमिस पण आहे, सर्व काही आहे. त्याच्यामधून आता ती पिशवी घेतो आणि तिथं पाहतो आता काय करता येईल त्याला. पकड आणि कॉटन टेप सापडलेला आहे. काकान ते गेले त्यांची डिसमिस घ्यायला, मग आता ते करावं लागेल ना. काय झालेलं आहे ते आता, ही कॉटन टेप अशी घेतलेली आहे, ते खाली तापून जात आहे ना, मग त्याला मी असं चिकट टेप मारून देईल, म्हणजे जेणेकरून तापली बी ना तर वायरला ऑइल टच नाही व्हायला पाहिजे. पाहिलं काही आता खेळ बसत नाही आमचा. टाटारच खोलून आता कारागिरीला दाखवावं लागणार आहे आम्हाला. तिकडे लक्की बा आलेला आहे, काका आलेले होते. काय खेळ नाही, तिकडे चालू आहे बैलचं 16 यांचा विषय. आता शेवटचा पर्याय आम्ही काढून घेतलेला आहे त्याला. आणि आता ते गावातले कारागीर बाहेर गेलेले, गिरणा डॅमवर काम चालू आहे त्यांचं पाईपलाईनचं. म्हणून आहे ना आता तुमचा चाललेला आहे शिरसगावी. आता त्याला देतो आणि तिथून लगेच बनवून आणावं लागेल आणि लगेच पाणी सोडावं लागेल आपल्याला. पाऊस पण येत नाही, पाऊस आला असताना एवढं काही झालं नसतं यार. पावसामुळेच सर्व चालू आहे. निघतो आता इथून, आपली पिशवी उचलतो, गाईला चारा नंतरच टाकावं लागेल. आता हे बनवून आणतो, किती लागतं काय लागतं. शिरसगाववरून आहे ना स्टार्टर बनवून आणलं, त्यानंतर जोडलं, पण पाणी फेकत नव्हते. मग या वायरी उपड्या सुपड्या केल्या आपण, त्यानंतर पाणी पण फेकायला लागले. आता काही आवाज वगैरे येत नाही त्याचा. पाहू आता 5-10 मिनटं इथं थांबून, नंतर मग चारा कापायचा आहे. दादाचा कॉल आलेला होता आमचा, तेल पण फळशी पाहायला जायचं, म्हणजे माझ्या काकाचा मुलगा मोठा, त्यांचं पण घराचं काम आहे ना इथलं शेतामधलं, तर तिथं आपल्याला स्टाईल पाहायला जायचं आज. त्याच्यासोबत एखादी तासचं काम आहे, त्याच्यासोबत जाऊन येऊ. आणि मग नंतर वापस आपल्याला गाईंना आज दुपारी सोडावं लागणार आहे चारायला. दुसरा चारा नाही ना माझ्याकडे. आता सुकलेला फाटा दिसतोय ना तुम्हाला, पूर्ण कपाशीवर पडून गेलेला होता.
त्या काकांते आलेले होते इकडून, ते बोलले म्हणे कपाशी पूर्ण आडी झालेली, तिकडे जाऊन पाहून येशील. तर आता तो फाटा तिकडे फेकून दिला. आणि तुम्हाला जसं बोललो तुम्ही, ते पूर्ण आपल्याला कापायचं आहे म्हटलं. मक्का झाली, खोंडे झालं, कापलं गेलं. आता 11:30 होऊन गेलेले. आता गाईला 8 जण लोकर पटक्यांचा टाकावं लागणार आहे. आपला पण पोटातून आवाज येतोय. सकाळचं काहीच खाल्लेलं नाही, पूर्ण जाम गंमत झालेली आज. फिर जास्त राहतो मागे. आता तो चारा कापला गेलेला आहे, उचलतो गाईला टाकतो घरी निघतो. गाडी घेऊन आलेलो होतो तर पाहत होते किती मक्काचे टोटे होते, किती होतं, सर्व काही होतं ना, सर्व कापलं गेले. हे पा इथं भूगोल घालून ठेवलेला आहे. आता उचलतो निघतो मी. दिसायला छोटा आहे, व्हिडिओमध्ये कमी दिसत पण ॲक्च्युअलमध्ये लई जास्त आहे. लई गंमत जाम झालेली होती यांची पण आणि माझी पण लई झालेली. पूर्ण काराकुट्ट पडून गेलेलो आहे. नाशिकला जेव्हा होतो ना मी, काय सांगू तुम्हाला, आता क्लिप ॲड करतो मी. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप आप सर्व एकदम छान असणार आहे. पहिली का क्लिप, एवढा गोरा चिट्टा दिसायचो, मस्त मोठमोठे बाल. इथं कसं झालेलं अवतार, आफ्टर बी पुन्हा चेंज झाले. आता घरी जाऊन तोंड होतो, हातपाय तोंड मस्त. मग जेवण करतो. आई पण वाट पाहते, कॉल आलेला आहे, चला निघतो मी आता. एकदम पोट भरून जेवण केलं घरी जाऊन. नंतर मग शेतात आलो मी. मोटर चालू होती आपली, कारण की आहे ना ते स्टार्टर बंद पडून जात होतं. म्हटलं पाहून ते चालू आहे का नाही. गेलो तर बंदच होतं. वापस चालू केलं, वापस बंद पडलं. आता 2च ऑप्शन आहे, एक तर मोटर खराब झालेली, एक तर लाईट खराब आहे. या दोघांपैकी काय ते झालेलं आहे. आता चारा छाटून टाकून दिलेला होता यांना, म्हणून तुकडे करून दिलेले होते. हे मस्त खाता आहे. आणि आता निघायचं आहे चाळीसगावला. ठेकेदारचा पण कॉल आलेला होता, ते बिलचं थोडंसं आम्हाला 19-20 करायचं तिथं जाऊन. तो म्हणतोय ऑफर दिली नाही, हे नाही ते. मग आता तिथं जाऊन बोलू आपण काय आहे काय नाही. आता निघतो. दादा पण येणार होता म्हणून गाडी शेतात घेऊन आलेलो होतो. दादाला घेतो आणि त्याला गाडी देऊन त्याला दुसऱ्या ठिकाणी जायचंय, त्याला जाऊ देऊ. आपण ठेकेदारासोबत त्याच्या गाडीवर चालले जाऊ. चला आता तुम्हाला भेटायचं चाळीसगावला भेटतो. आलेलो होतो बॅगचा तपास करायला. तिथं आपण माल घेतलेला आहे ना, तिथं थोडा जास्त रेंज लावलेला आहे. इथं तपास केलेला आहे, तर तिथं जायचं वापस. बिलचं मी जसं बोललो होतो तुम्हाला, बिल थोडं कमी अधिक करावं लागणार आहे. अधिक नाही, कमी. चाळीसगाववरून रिटर्न आलो. वापस आपलं शर्ट चेंज केलं, टी शर्ट गुतून घेतलं. आणि ते शेतात थोडं काम करताना नाही अंगठ्याला लागून गेलेलं आहे. सगळं लय दुखतंय. हां, आता आहे ना गाय आणि वासरी म्हणशाल कुठं गायब झाली तुझी. हा एक खाली नदी होती सोडलेली, आई आली होती, त्यांना सोडून दिलेलं होतं आईने. आणि आता शेण वगैरे फेकतो मी इकडचं आपलं पूर्ण. आणि जी घाण पडलेली आहे त्यांची उगार, ती पण एका साईडला रचून द्यावं लागेल, तीच टाकावं लागेल सकाळीमध्ये. आणि चेक कीजिए, ढेप कांडी भिजवायला टाकून दिलेली आहे. म्हणजे ढेप नाही, कांडे आणि आपला भडला, मक्का भडला टाकून दिलेला आहे. आज जास्त काय मी आपलं स्टाईलचं तर कालच फिक्स झालेलं आहे. मी दाखवेल तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा घरी. आज थोडंसं डिस्काउंटचं काम होतं. ठेकेदार म्हणे मला न विचारता, असं म्हटलं ठीक आहे चल बाबा तू पण चल, तुझ्या पद्धतीनं पाहून घेऊ आपण काय डिस्काउंट तुला काय करता येईल ते पाय. म्हटलं तू चल भाऊ. मागच्या बाजूला गाय सोडून दिलेली आणि ती लाल कलरची आपली वासरी. आता मी काय करतो, ऊस खांडून घेतो. तो जोपर्यंत गेले म्हणजे खाली चढताय तोपर्यंत पूर्ण शेण वगैरे आवरून घेतलं. आणि ते उगार पडलेली होती ती एका साईडला लावून दिली. आता मस्तपैकी ऊस थोडाच काढावा लागणार आहे, कारण की जेव्हा ते नदीमध्ये चढताना जास्त खात नाही, ते उगार जास्त पाडता. आणि ते शेणसून लागून जाताना मग ते ऊसच्या टिपरांना ते पण खात नाही झाले. माझेच नाही, कोणाचे डोर खात नाही. तर आता पहिले ऊस मस्तपैकी खांडून घेतो, पूर्ण नियोजन करून घेतो. एवढा काही ऊस आपण खांडून ठेवलेला आहे गाईसाठी. आणि लक्की पण आला. आता त्यांच्या ढोरांना पाणी वगैरे पाजून दिलं त्यांनी. हिला पाणी पाजणं चालू आहे. भाऊने आज रक्केबंद चारा तोडून ठेवलेला आहे, गवत. त्यांचे गाई सोडून दिलेलं आहे काकान, त्यांनी पण त्यांचे सोडून दिलेले आहे. इकडे पूर्ण हॉस्टेल आपलं काय म्हणतात, HP HL काय कोणती गाई म्हणतात ती कमेंट करून सांगा, मला काही सांगता येत नाही. आपली ती पा इथं आहे, आपली ही वाली वासरी इथं मस्त चरताय दोघं. तर ढेप वगैरे भिजली गेलेली आहे, ऊस काढला गेला आहे. आणि हे पण साफसुथरं झालेलं आहे, म्हणजे हे पण शेण वगैरे फेकून झाडून आपण एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता फक्त राहिलं एक काम, गाय इथं खुट्याला बांधायची, तिला ढेप ठेवायची. ढेप खाल्ल्यानंतर दूध काढायचं. बस आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. तुम्हाला काय आवडलं या व्हिडिओमध्ये कमेंट करा, काय नाही आवडलं ते पण कमेंट करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी तुमच्या हक्काने निक पाटीलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर पहिलं काम बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे जेणेकरून माझा व्हिडिओ टाकला सर अगोदर तुम्हाला व्हिडिओ येईल, नोटिफिकेशन येईल, म्हणजे तुमचा आवाजचा व्हिडिओ लगेच तुम्ही क्लिक करणार पाहण्यासाठी. तर बस भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय. पाहिजे माझ्या तरक्कीवर सामान पण पाहिजे. नाती गोती खूप
केले आता पैसे पण छापले पाहिजे मला